अलाहाबाद मध्ये. अध्यक्ष आहे याचे जॉर्ज यूल, पहिले ब्रिटिश अध्यक्ष आहे. ओके, पहिले काय आहे, ब्रिटिश अध्यक्ष आहे. उपस्थित सभासद आहे 1284, यापैकी 200 मुस्लिम होते. आता ह्या अधिवेशनामध्ये ना एक महत्वाची गोष्ट घडलेली होती, ते मी तुम्हाला त्यांचे नावं लिहून देते. ओके, अलाहाबादचा गव्हर्नर होता. कुठे झालेलं आहे अधिवेशन, अलाहाबाद मध्ये झालेलं होतं. अलाहाबादचा गव्हर्नर आहे ऑकलंड. ओके, अलाहाबादचे गव्हर्नर आहे, हे का सांगते समजून घ्या. हा, त्यांचं नाव आहे ऑकलंड काल्विन. ऑकलंड काल्विन. अजून बनारसचे राजा आहे ज्याचं नाव आहे शिवप्रसाद सितारे हिंद, असं काहीतरी म्हटलं जातं. शिवप्रसाद सितारे हिंद. और अपने एक व्यक्तिमत्व है जिनका नाम है सर सैयद अहमद खान. सर सैयद अहमद खान हे तिन्ही पण लोक राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधात होते. ओके, हे काय होते तर राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोध करणारे लोक होते आणि यांनी सांगितलं राष्ट्रीय काँग्रेसला जागा मिळू द्यायची नाही. या लोकांनी ठरवलं. यांनी ना युनायटेड इंडिया पॅट्रिओटिक असोसिएशन स्थापन केली. ओके, युनायटेड इंडिया पॅट्रिओटिक असोसिएशन देखील स्थापन केली आणि जागा मिळू नये याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण दरभंग्याचे महाराज होते ज्यांचं नाव आहे चौबे. ओके, काहीतरी दरभंग्याचे महाराज आहेत चौबे म्हणून, तर हे होते राष्ट्रीय काँग्रेसच्या सपोर्ट मध्ये. तर यांनी काय केलेलं आहे, एक लोथल कौन्सिल म्हणून एक जागा होती. ती जागा काही लोक म्हणतात की ती विकत घेण्यात आलेली होती आणि काही लोक म्हणतात की ती लीजवर देण्यात आलेली होती. ओके, म्हणजे ती किरायाने घेऊन दिलेली आहे राष्ट्रीय काँग्रेससाठी आणि काही लोक म्हणतात की विकतच घेऊन दिलेली आहे लोथल काँग्रेस काउन्सिल म्हणून. अशी ती जागा होती जी आपल्याला अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये मिळालेली आहे. ओके, मग या अधिवेशनाआधी सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांना काँग्रेसपासून लांब राहण्याचा सल्ला दिला, कारण की ते अपोजच करत होते. जागाच मिळू नये हाच प्रयत्न होता ना. परंतु त्या ठिकाणी होती देवबंद चळवळ. अपोज मध्ये असणाऱ्या चळवळी आहेत ह्या. देवबंद चळवळीचा काँग्रेसला मोठा पाठिंबा असल्याने सर सय्यद अहमद खान यांचा सल्ला जास्त उपयोगी पडला नाही आणि या अधिवेशनात काँग्रेसची घटना तयार करण्यावरती काय भर दिला की काँग्रेसने कोण्या पद्धतीने जायचंय, म्हणजे एकदम राज्यघटना नाही म्हणत आहे की काँग्रेसने कशा पद्धतीने पुढचे कार्य करायचे त्या पद्धतीची घटना तयार करण्यावरती भर दिलेला आहे. ओके, आता मला पुढच्या अधिवेशनाकडेच जायचं आहे, पण सर सय्यद अहमद खान आलेच म्हणून आपण बोलूया. भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे भारताचे दोन डोळे आहे, नेत्र आहे, असं जे म्हणणारे सय्यद अहमद खान होते, त्यानंतरच्या काळामध्ये त्यांची मानसिकता फार बिघडून गेली. का बरं? कारण की ब्रिटिशांनीच त्यामध्ये फार मोठा हातभार लावलेला आहे. इव्हन 1857च्या युद्धानंतर मुस्लिमांना दूर करणारे ब्रिटिश आता ते मुस्लिमांना जवळ करू इच्छित होते, कारण की ह्या अल्पसंख्याकांचा वापर त्यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधामध्ये किंवा भारतीय चळवळीच्या विरोधामध्ये करणं जास्त योग्य वाटत होतं. ओके, आणि बेक नावाचे एक प्रोफेसर होते अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्यांनी या सर सय्यद अहमद खान यांचं माइंड वॉश करण्याचा जास्त प्रयत्न केला आणि तिथून ते पुढे काय झालेले आहे तर डेफिनेटली अपोज मध्येच गेलेले आहे. मग पाचवा